पाहिले माधवने झाडावर मधमाशांचे जाळे पोळे. पाहिले माधवने झाडावर मधमाशांचे जाळे पोळे. मग या ठिकाणी 4 उत्तराचे पर्याय देखील दिलेले आहेत. पाहिले, जाळे, पोळे, माधवने. ओके. मग या ठिकाणी आपल्याला विचारलेल्या जो वाक्य दिलेलं आहे त्याचं रिअरेंज करायचं आहे. म्हणजेच काय, त्याची जुळणी रचना करून आपल्याला ते वाक्य अर्थपूर्ण बनवायचं आहे आणि त्याच्यामध्ये अनावश्यक शब्द कोणता आलेला आहे तो शोधायचा आहे. मग त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपण शोधूयात की अनावश्यक शब्द कोणता आहे. त्यासाठी आपण वाक्य बनवूया. आणि आता आपण वाक्य बनवूया. पहा वाक्य कशा रीतीने बनतं ते. मग या ठिकाणी माधवने पाहिले माधवने झाडावर मधमाशांचे जाळे पोळे. मग वाक्य कसं असू शकतं, तर माधवने झाडावर मधमाशांचे पोळे पाहिले. माधवने झाडावर मधमाशांचे पोळे पाहिले. अशा स्वरूपाचं वाक्य आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. म्हणजेच पहा की माधवने झाडावर मधमाशांचे पोळे पाहिले हे वाक्य आपण तयार केलेलं आहे. आणि यामध्ये पहा पाहिले किती शब्द आहेत, 1 2 3 4 5 6 शब्द आहेत. मग आपल्याला एक अनावश्यक शब्द असणार आहे आणि तो चुकीचा असणार आहे. मग अनावश्यक शब्द जर एक असेल तर 1 2 3 4 5 6 शब्दांमधला एक शब्द गेल्यानंतर 5च शब्द राहतात आणि 5 शब्दांचं ते वाक्य असलं पाहिजे. आहे का पाहूयात. 1 2 3 4 आणि 5. हो, 5 शब्दांचं वाक्य आहे. परंतु ते बरोबर आहे का, तर माधवने झाडावर मधमाशांचे पोळे पाहिले. हो, अगदी सरळ सरळ सोपं वाक्य आहे. असं नाही की ते वाक्य चुकीचं आहे, अगदी बरोबर वाक्य आहे. मग या ठिकाणी पहा की कोणते शब्द त्या वाक्य जे आपण अर्थपूर्ण तयार केलेले आहे त्यामधल्या शब्दांखाली आपण योग्य जे शब्द आहेत त्यातले ते शब्दांखाली आपण रेषा ओढूयात. म्हणजे अनावश्यक शब्द आहे तो बरोबर बाजूला निघून जाईल. मग माधवने कुठे आहे, इथे आहे, रेष ओढूया. झाडावर कुठे आहे, इथे आहे, रेष ओढूया. मधमाशांचे इथे आहे, रेष ओढूया. पोळे कुठे आहे, इथे आहे. पाहिले कुठे आहे, इथे आहे. पहा या वाक्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर शब्द इकडे तिकडे होते, आपण रिअरेंज केलेले आहे, म्हणजे त्याची जुळणी केलेली आहे. मग आता या ठिकाणी सर्व शब्दांखाली रेषा आहे परंतु एकाच शब्दाखाली रेष नाहीये आणि ते म्हणजे जाळे. तर मधमाशांचं पोळ असतं, जाळच कधीच नसतं. बरोबर, मधमाशांचे पोळे असते, जाळे नसते. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हा शब्द या ठिकाणी अनावश्यक शब्द आहे की ज्याची गरज नाहीये या ठिकाणी. तो शब्द या ठिकाणी आलेला आहे. तो शब्द आहे जाळे. मग 4 पर्यायामध्ये तो शब्द कोठे आहे, तर पहिला आहे पाहिले नाही, तर दुसरा जाळे आहे. म्हणून दुसरा हा शब्द पर्याय आहे तो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पहा म्हणजेच पाहिले माधवने झाडावर मधमाशांचे जाळे पोळे. अनावश्यक शब्द आहे जाळे, तो आहे 2 नंबरला, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. परंतु या शब्दांनी अर्थपूर्ण तयार झालेलं वाक्य कोणतं आहे, तर ते आहे माधवने झाडावर मधमाशांचे पोळे पाहिले. आणि राहिलेला शब्द जाळे तो या प्रश्नाचं 2 नंबरचं उत्तर आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. बाजू अवश्य घ्यायला नको सत्याची हवी. बाजू अवश्य घ्यायला नको सत्याची हवी अशा वेगवेगळ्या शब्दांचं हे वाक्य लिहिलेलं आहे. हे शब्द आपल्याला जुळवायचे आहेत, त्यांची रचना जुळणी करायची आहे आणि नंतरच आपल्याला ते अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. आणि अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर त्यामधून आपल्याला एक अनावश्यक शब्द जो आहे तो आपोआपच बाहेर निघेल आणि तोच या प्रश्नाचं
उत्तर असणार आहे. मग या ठिकाणी हे शब्दांचं वाक्य दिलेलं आहे, त्याचे पर्यायी 4 उत्तर दिले आहेत. नको, हवी, बाजू, सत्याची, हे 4 पर्याय दिलेले आहेत. मग आता या ठिकाणी पहा की किती शब्द आहेत ते मोजूया आपण, कारण की एक शब्द राहिलेला असणार, एक शब्द चुकीचा असणार आहे. त्यामुळे 1 2 3 4 5 6 शब्द आहेत आणि 6 शब्दांचं वाक्य आहे, तर त्यातला एक शब्द चुकीचा असणार आहे, म्हणजे अनावश्यक असणार आहे. म्हणजे एकूण जे अर्थपूर्ण वाक्य तयार होणार आहे, जे अर्थपूर्ण वाक्य तयार होणार आहे ते 5 शब्दांचं असणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. मग पहा की बाजू अवश्य घ्यायला नको, सत्याची हवी, अर्थपूर्ण वाक्य कसं होईल? तर बाजू अवश्य घ्यायला नको, सत्याची हवी, मग सत्याची बाजू अवश्य घ्यायला हवी असं वाक्य योग्य तयार होईल. सत्याची बाजू अवश्य घ्यायला हवी किंवा बाजू अवश्य सत्याची घ्यायला हवी. बाजू अवश्य सत्याची घ्यायला हवी किंवा सत्याची बाजू अवश्य घ्यायला हवी, अशा प्रकारची 2 वाक्य तयार करू शकतो आपण. लक्षात घ्यायचं आहे. बाजू अवश्य सत्याची घ्यायला हवी किंवा सत्याची बाजू अवश्य घ्यायला हवी, हेही वाक्य होतं. बाजू अवश्य सत्याची घ्यायला हवी, ही 2 वाक्य तयार होतात. मग आता ही 2 वाक्य तयार होतात, परंतु या दोन्ही वाक्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सारखेच शब्द आहेत, शब्दांमध्ये बदल झालेला नाही. परंतु इथे 6 शब्द आहेत, तिथे किती शब्द आहेत पहा, 1 2 3 4 5. वरच्या वाक्यात 1 2 3 4 5, म्हणजेच हे दोन्ही वाक्य सारख्याच शब्दांनी बनलेलं आहे. तेच शब्द आहेत, तेच 5 शब्द आहेत. मग राहिलेला जो शब्द आहे तो असणार आहे उत्तराचा पर्याय. मग तो शब्द कोणता आहे तो शोधायसाठी इथे जे शब्द आपण घेतलेले आहेत अर्थपूर्ण वाक्यामध्ये, त्या शब्दांखाली ते रेषा ओढूया, म्हणजे तो शब्द कोणता आहे तो आपल्याला योग्य मिळेल. बाजू, बाजू, अवश्य, अवश्य, सत्याची, सत्याची, घ्यायला, घ्यायला, हवी, हवी. आता आपण योग्य अर्थपूर्ण वाक्यातील शब्दांखाली रेषा ओढलेल्या आहेत आणि एकच शब्द या ठिकाणी राहिलेला आहे. तो कोणता? तर नको हा शब्द या ठिकाणी राहिलेला आहे. मग नको हा शब्द खाली पर्यायामध्ये कोठे आहे? तो आहे पर्याय क्रमांक 1 ला. पहा, नको हा शब्द पर्याय क्रमांक 1 ला आहे, म्हणून आपण त्याला चौकट करूया. म्हणजेच हा जो शब्द आहे तो राहिलेला आहे, हा अनावश्यक शब्द आहे या वाक्यातील, म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नको आहे. मग उत्तर मिळाल्यानंतर म्हणजेच अनावश्यक शब्द आपण शोधून काढल्यानंतर जो वाक्यामध्ये नको आहे तो शोधून काढलेला आहे आपण शब्द. मग वाक्य पहा काय दिलं त्यांनी, बाजू अवश्य घ्यायला नको, सत्याची हवी असं वाक्य दिलं आणि त्यातला अनावश्यक शब्द आहे नको. मग योग्य अर्थपूर्ण वाक्य कोणतं तयार झालं? तर ते पहा, बाजू अवश्य सत्याची घ्यायला हवी किंवा सत्याची बाजू अवश्य घ्यायला हवी किंवा सत्याची बाजू अवश्य घ्यायला हवी, सत्याची बाजू अवश्य घ्यायला हवी. हे 2 वाक्य तयार झालेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी अर्थपूर्ण वाक्य आपण तयार केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला नको हा शब्द मिळालेला आहे. ठीक आहे, तो अनावश्यक शब्द आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नको. जर तुम्ही पाहिलं तर आपण वेगळ्या पद्धतीचा आणि हा एक वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न ह्या प्रकरणावरती कशा रीतीने पडू शकतात ते आता आपण पाहिलेलं आहे. आता आपण अजून काही पुढे प्रश्न पाहणार आहोत की कशा पद्धतीने वाक्यातील चुकीचा भाग हा वेगवेगळ्या प्रश्नांतून आपण पाहत होतो, तशाच पद्धतीने आपण अजून काही प्रश्न पाहणार आहोत. पहा, पुन्हा एकदा प्रश्न वाचतो मी, लक्ष देऊन ऐका.
खालील वाक्यांचे काही विभाग आहेत आणि त्यातील चुकीचा विभाग किंवा चुकीचा भाग हा आपल्याला त्या वाक्यातून ओळखायचा आहे. ठीक आहे. मग वाक्यांचे विभाग पाडलेले आहेत. इथे तुम्हाला दिसत असेल की तिरप्या रेषा मारलेल्या आहेत आणि तिरप्या रेषा मारून आपण ते वाक्य विभागलेलं आहे काही भागांमध्ये आणि त्यातला कोणता तरी एक भाग हा चुकीचा असणार आहे आणि तो चुकीचा भाग कोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. मग तो भाग चुकीचा कोणता असणार आहे पाहूया. वाक्य कसं आहे पहा. वाक्य आहे सर्व संकटावर तिची मात केली. सर्व संकटावर तिची मात केली असं वाक्य आहे आणि यामध्ये भाग पहा 1 2 3 4 4 भाग या ठिकाणी केलेले आहेत वाक्याचे आणि त्या 4 भागांचा 4 नावं दिलेली आहेत. पहा पहिल्या भागाला अ नाव दिलेलं आहे. सर्व हा एक भाग आहे त्याला अ नाव दिलेलं आहे. संकटावर हा दुसरा भाग केलेला आहे त्याला ब नाव दिलेलं आहे. तिची हा तिसरा भाग केलेला आहे त्याला क नाव दिलेलं आहे. तर मात केली हा चौथा भाग आहे त्याला ड नाव दिलेलं आहे आणि उत्तराचे जे पर्याय आहेत त्यामध्ये ब ड क अ असे 4 जे दिलेले आहेत. ब ड क अ असे 4 या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. ब ड क अ हे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायांमध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे. म्हणजेच पहा जे विभाग पाडलेले आहेत त्या विभागांचीच नावं या ठिकाणी पर्यायांमध्ये दिलेली आहेत. मग पहा वाक्य कसं आहे. सर्व संकटावर तिची मात केली. मग वाक्य थोडंसं चुकीचं वाटतंय कारण की आपला अभ्यास पाहिजे म्हणजेच वाक्य कसे असतात हे आपल्याला माहिती पाहिजे. योग्यरित्या आपण रोजच्या जीवनमानामध्ये आपण वाक्यांचा सराव केला पाहिजे. वाक्य योग्य बोलतो की नाही आपण ह्याचा सराव पाहिजे ना आपला. मग या ठिकाणी वाक्य कसं असेल तर सर्व संकटावर तिने किंवा त्याने मात केली किंवा त्यांनी तिने त्याने त्यांनी सर्व संकटावर त्यांनी मात केली. सर्व संकटावर तिने मात केली. सर्व संकटावर त्याने मात केली अशा पद्धतीचे वाक्य असणार आहे. परंतु त्या ठिकाणी या ठिकाणी कोणता शब्द आहे तर पहा सर्व आहे असं आहे. संकटावर देखील आहे असं आहे. तिने त्याने त्यांनी हा चुकीचा आहे. तिसरा तिची दिलेला आहे. मात केली आहे असं आहे. म्हणजेच तिसरा जो विभाग आहे तो चुकीचा आहे या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी क विभाग जो आहे म्हणजे तिची हा चुकीचा आहे. मग तो कुठे दिलेला आहे तर पहा हा नाही इथे दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आपण या ठिकाणी शोधलेलं आहे. पहा पर्याय क्रमांक 3 म्हणजे सर्व संकटावर वाक्य कशा स्वरूपाचं असू शकतं तर अशा स्वरूपाचं असतं. सर्व संकटावर तिने त्याने किंवा त्यांनी मात केली. म्हणजेच क्रियापदाला अनुसरून या ठिकाणी वाक्याची रचना असते हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. बरोबर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क. आता वेगळ्या स्वरूपाचा अजून प्रश्न आहेत आपल्याकडे. पहा वेगळ्या स्वरूपाचे आहेत की खालील शब्दांपासून एक अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो त्या वाक्यामध्ये. त्या शब्दाचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे. मग पहा खाली एक वाक्य दिलेलं आहे. थेंबे साचे पाणी तळे थेंबे. थेंबे साचे पाणी तळे थेंबे असं वाक्य आहे आणि त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. साचे पाणी तळे थेंबे असे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या 4 पर्यायांमध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे. परंतु त्याच्या अगोदर हे वाक्य अर्थपूर्ण आपल्याला बनवायचं आहे आणि अर्थपूर्ण वाक्य बनवल्यानंतर कोणता तरी एक शब्द जो आहे तो अनावश्यक शब्द आहे वाक्यामध्ये आणि तो आपोआपच बाजूला निघणार आहे. कारण की अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर एक शब्द अनावश्यक आहे असं त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. मग तो अनावश्यक शब्द कोणता आहे ते आपण शोधूया. वाक्य बनवूया. मग वाक्य कसं असेल पहा.
वाक्य शोधायच्या आधी, वाक्य तयार करायच्या आधी वाक्यामध्ये किती शब्द आहेत? 1 2 3 4 5. 5 शब्दांचं वाक्य आहे. त्यामधले 4 शब्दांचं हे वाक्य असणार आहे आणि एकच शब्द तो नसणार आहे वाक्यामध्ये, कारण की एक शब्द अनावश्यक आहे. मग वाक्य बनवूया. थेंबे थेंबे तळे साचे. वाक्य अशा स्वरूपाचं असणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे अशा स्वरूपाचं या ठिकाणी वाक्य असणार आहे. पहा, हे योग्य वाक्य या ठिकाणी मी बनवलेलं आहे आणि या वाक्यामध्ये कोणते शब्द आहेत तर 1 2 3 4 शब्द आहेत आणि आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये पहा 1 2 3 4 5 आहेत. म्हणजेच एक शब्द या ठिकाणी नाहीये, म्हणजेच एक शब्द अनावश्यक आहे. तो कोणता? तो शोधण्यासाठी इथे जे शब्द आहेत ते शब्दांखाली या ठिकाणी रेषा ओढूया आपण. थेंबे आहे, अजून एक थेंबे शब्द आहे, तळे इथे आहे आणि साचे इथे आहे. पहा, 4 शब्दांखाली आपण 4 रेषा ओढलेल्या आहेत. मग ज्या शब्दाखाली रेष ओढलेली नाही आपण, तो शब्द अनावश्यक शब्द आहे की अर्थपूर्ण वाक्य आपण तयार केल्यानंतर तो शब्द या वाक्यामध्ये नाही होत. बरोबर. तो कोणता? तर पाणी हा शब्द या ठिकाणी अनावश्यक शब्द या ठिकाणी आहे. मग विचारलेल्या प्रश्नाचं जे पर्याय आहे त्याच्यामध्ये पाणी शब्द कुठे येथे आहे का? नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये पाणी हा शब्द दिलेला आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 पाणी. तिसरं नाही, चौथं देखील नाही, म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाणी. आणि अर्थपूर्ण वाक्य आहे थेंबे थेंबे तळे साचे. इथं आपण केलेलं आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पहा, वाकडे पाय येईना अंगण नाचता. वाकडे पाय येईना अंगण नाचता असं वाक्य आहे आणि त्या वाक्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्याय दिलेले आहेत. मग येईना, नाचता, अंगण, पाय. मग याचं आपण अर्थपूर्ण वाक्य तयार करूया. नाचता येईना, नाचता येईना अंगण वाकडे. पहा, अर्थपूर्ण वाक्य मी या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि अर्थपूर्ण वाक्य तयार केलेलं असताना या ठिकाणी 1 2 3 4 5 शब्द आहेत आणि या ठिकाणी 1 2 3 4 आहेत. म्हणजेच एक शब्द अनावश्यक आहे, तो आपण गाळलेला आहे. अर्थपूर्ण वाक्य बनलेलं आहे. आता यातले जे शब्द आहेत त्यांच्या रेषा ओढूया. इथे नाचता ओढली रेष, येईना त्याच्या खाली रेष ओढली, अंगण इथे रेष ओढली आणि वाकडे या ठिकाणी रेष ओढली. मग एकच शब्द जो राहिलेला आहे त्याच्याखाली रेष नाहीये, तो शब्द आहे पाय. म्हणून पाय हा शब्द या ठिकाणी या वाक्यामध्ये अनावश्यक शब्दाचं कार्य करतो, म्हणून तोच शब्द या प्रश्नाचं उत्तर आहे पाय. मग पहिल्याला आहे नाही, इथेही नाही, इथेही नाही. पाय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये पाय हा पर्याय आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 पाय. आणि याचं योग्य अर्थपूर्ण वाक्य जे आहे ते आहे नाचता येईना अंगण वाकडे असं अर्थपूर्ण वाक्य या ठिकाणी तयार झालेलं आहे. म्हणजेच वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे, वाक्य अर्थपूर्ण करून त्यातील अनावश्यक भाग ओळखणे, असं या प्रकरणावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात.